भांडी वळायला पाहिजेच. ओ बाई, ओ इकडे या. सावकार आले का ना? हा मग बोला ना. तुमचा वायदा, वायदा भरला का? तुमची तारीख. हा हा. मग पण ते ये घरी नाही ना? हा घरी नाही. ते नाही तर मी आहे ना. म्हणजे पैसे घ्यायला आलो. हा ते वसुलीला आले तुम्ही, पण मानावरा घर नाही असं म्हणते मी. आम्हाला काय घेणं त्याची? आमची तारीख संपली ना. हा किती दिवस झाले तारीख संपून? एक दिवस तर वर झाला. 4 दिवस झाले. 4. ते कायला धरतात? तेवढे देता घेतच जाते ना. नाही असं नाही. मग नेम भाई नेम. कागद काय म्हणतो? हा हा माणूस खोटं बोलतो, कागद खोटं नाही बोलत. नाही नाही हा द्या पैसे द्या. देऊ ना. आता थोडं होतं मागं पुढं. हे बा, देहू आणि आळंदी पुणे जिल्ह्यात आहे. हा आपण नाशिक जिल्ह्यात आहे. हा. हां आम्हाला देहू आळंदी काही समजत नाही. अहो ते काय झालं, हा आमचे ना ते सोयाबीन काढायचे अजून सोंगून ठेवले. हे बा, तुमची साहेबीनही राहू द्या, साहेबही राहू द्या, आणि तुमचे सगळे कंपाऊंडर वगैरे कोण हाताखाली सेवक असतील ते राहू द्या. आम्ही साहेब साहेबीन कोणीला ओळखत नाही. आम्ही व्यवहार समजतो. हा ते व्यवहार आम्हाला बी समजतो. हा मग काय झालं, ते माझ्या मानावर गाडीवर पडला, हा पाय मोडला, मग पैसे खर्च होऊन गेले. मग त्यात काय विशेष? पण मग आता देऊ ना आम्ही. नाही असं नाही चालत. आता आम्ही कुठे जाणार आहे का बरं? हा तुम्ही कधी आम्ही इथं दिसत का नाही तुम्हाला? हो, आणि मग पण आम्ही कधी आणि कधी रिकामी जा असं नाही चालत. आता पैसेच नाही सावकार, काय सांगा तुम्हाला. मग काहीतरी द्या. काहीतरी म्हणजे हं? काय घेता तुम्ही? पैसे दुसरे काय घेणार? मग तुम्ही काय म्हणले काहीतरी द्या? हो, नाही पूर्ण तर व्याज द्या. हा सर, नाही आमचं काय म्हणणं होतं, हं? व्याज आणि मुद्दल दोन्ही एकखट्टी दिवस. तसं नाही चालत. आमचा चक्कर, आमचं पेट्रोल, आमचं झालेलं येणं जाणं, याचा मोबदला आम्हाला भेटायलाच पाहिजे. मोबाईलला भेटेल ना. हं? मोबाईलला भेटणारच आहे. कधी? आता सध्या नाही ना. नाही असं नाही. चक्कर व्यर्थ जायला नको आमचा. हो सावकार साहेब, तुमचं चक्कर व्यर्थ कस काय जाईन मी असल्यावर? मी काय म्हणतो, नाही 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 नाही. बापरे. व्यर्थ जाईल का तुमचं चक्कर? मी आहे ना इथंच. हो हो, आ? गोष्ट खरी मला पटली. मोबाईललाच लागतो ना तुम्हाला. पण मोबदला हा मनापासून पाहिजे. हा अहो, मोबाईलला आम्ही मनापासून नाही, पार बेंबीच्या देठापासून देऊ. हा हा मग तुमच्या बेंबीला देठ आहे? म्हणजे असं म्हणते पहिले लोक, मला नाही माहिती. बेंबीचा देठ याचा अर्थ असा का, तो नाळ कापित होते ना लहान मुलाचा, हा हा त्याला बेंबीचा देठ म्हणायचे. आणि ज्यावेळेस त्या नाळाला कट करायचे त्यावेळेला त्या अंतकरणापासून कोणालाही जरी देण्या घेण्याचे व्यवहार किंवा प्रेम. हा बरोबर. हं. मग तेच देणं घेण्याची व्यवहार आहे आमचा. मला आहे ना पैसेच पाहिजे आता. हो सावकार, मी आहे ना. मी असल्यावर तुम्ही पैशाचं काही टेन्शन घ्यायचं नाही नाही ना. नाही 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 हा नाही. तुम्ही तिकडे कधी काय चालले असे? हे बघा, तुमचा मालक कुठे आहे? मालक जाऊ द्या, कुठं जाऊ द्या, मी आहे ना. नाही नाही नाही, असं असं चालत नाही. आम्हाला व्यवहाराशी मतलब आहे. व्यवहारच करू राहिले मी. हां व्यवहारच करू राहिले, पण तुम्हाला कळा ना. खरं. तुम्ही समजून घ्या थोडं. हे बा, हा पण आमचे नुकसान होणार याच्यामुळं. नुकसान काहीच नाही, तुमचा फायदाच आहे त्याच्यात. नाही नाही, कसं काय? फायदा नाही आम्हाला. आहे ना, आम्हाला हे तुच्छ वाटतंय. त्याकरता तुम्ही एक काम करायचं, आमच्या पैशाशी मतलब आम्हाला. आमचं देणं घेणं मिटवा आम्हाला. जाऊ दे. पैसे घ्या, सगळं घ्या, फक्त दमानं घ्या. पैसे ठेवत नाही आम्ही. मग दमानं येतील पैसे. खरं सांगू का? हा काय झालं? कोणीच नाही इथं माझ्याशिवाय. तुम्ही अशा टायमाला आले नाही तर कोणीच नाही. पण हे बघा, आमचा व्यवसाय सावकारी. हा हां, आणि असं लक्षण जर कोणी पाहिलं तर आमच्या सगळ्या वह्या जप्त होतील. हा तुम्ही राहू द्या, तुमचं यावर राहू द्या, सगळं राहू द्या. मी कुठं काय म्हणते? नाही नाही नाही. हा हो सावकार, एवढे काय घाबरायचं तुम्ही? घाबरावं वाटतंय. कारण कसं,
मग तुम्हाला माझ्यावर भरोसा नाही का? मी भरोसा काय फसवणार आहे का मग तुम्हाला? भरोसा हा वाटत मग काय एवढं त्याच्यात काय एवढं? नाही नाही नाही. हे बघा, कारण आमच्या वह्या जर जप्त झाल्या, आमचे काही करोडीनं रुपये बुडतील. एवढ्या एवढ्या वस्तू करता. हां, अहो आता तुम्हाला काय सांगू मी? जर कोणी पाहिलं तर मी कोणाला सांगत नाही, कोणी पाहत बी नाही, पण आहे ना सध्या पैसेच नाही. हं, नाही. देईन ना, पैसे बी देईन आल्यावर. आमचं कसं आहे, आम्हाला पैसे जर बापरे, आमचे लई पैसे, आमचा सगळा जीव त्या पैशामध्ये असतो. पैसे राहू द्या ना, मग कोण नाही म्हणतो तुम्हाला, पण मग मी बी आहे ना. इकडून कोण आहे? मीच आहे. बापरे, पण खाओ, हा मी काय म्हणतो, काय? असं आपण जर जवळ बसलो, माझे खूप नुकसान होणार. काहीच नुकसान, ते नुकसानीवर ध्यान देऊ राहिले, तुम्ही माझ्याकडे पहा ना. मला आहे ना त्या नुकसान नुसती माझ्या डोळ्यापुढं दिसते आणि मला हे बरं नाही वाटत. सावकार तुमच्या पुढे काय नफा आणि काय तोटा? तुम्ही मला माहिती तुम्हाला पैसे वाटेले. पैसे तर भरपूर आहेत, हा पण ह्या गोष्टीपासून आम्ही अलिप्त असतो ना. काहीच नाही, ते सगळं सोडून द्यायचं, देवावर सोडून द्यायचं सर. खरं हा मला खूप गोड वाटायला लागलं. हा मग वाटणारच ना. हो. अजून तर काहीच नाही, हा, अजून लय गोड वाटन. खरं. हा पण कसं वाटणार ते? याच जवळ बसल्यावर वाटणारच ना. मुद्दल मुद्दल देईन ना. व्याज जाऊ दे, आता गेलं तर गेलं. माझा हात धरून तिकडे ओढू नका ना. नाही, काय होतं त्याला, काय होतं ते? राहू द्या ना, राहू द्या. मला नाही. काय अडचण नाही ना. नाही ना, हा ते सावकार मला काय अडचण नाही, राहू द्या. माझं कसं मत आहे. बापरे, काय झालं? तुम्ही पैशाचा विचार काढून द्या, फक्त मा विचार करा. खरं का? हा हा हा. काय झालं? ती- पैसे देतात का अजून? नाही, पैसे आहेतच. आता मी एक असं करतो, काय? माझ्याकडे एक ATM आहे, हा हा तर त्याच्यात फक्त 65,000 रुपये, हा तर त्याच्यातले 50 घ्यायचे हा मी? आणि हा आणि मला गोड चहा करून पाजायचा. अहो, चहा काय, तुम्ही पुरणपोळी खा ना. कोणची? पुरणपोळी. हा 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 कधी? संध्याकाळी. हा ना, ती तुमचा नवरा आला मग ते पाणी भरायला जाईल ना वावरात. नक्की. हा मग मी सांगेन त्याला घासायला पाणी भरा तुम्ही, हं. आणि मी स्वयंपाक करून ठेवते, आज सांगते तेवढं तुम्ही जेवण करून जायचं. नुसती पुरणपोळीच खाऊ हा आणि मग बाकीचं काय? सगळंच ना, मग पुरणपोळी आली म्हणजे सार भात आमटी सगळं आलं ना. आणि कुरडई सगळंच. आणि ते काय आणि माझं कसं मत, काय? एकदा पुरणपोळी वगैरे जेवल्यानंतर हा माझं पोट भरल्यानंतर मला सुस्ती येणार. हा, मग पोटभर झोपा तुम्ही. एकटा? मी आहे ना, मी हातपाय दाबीन ना तुमचे. खरं? हा. अरे वा. मी काय आलाय मग? काय एवढं काय साठी चालू आहे? हा पण मला घरची नाही आठवण येणार ना? घरची? हं? अहो, मी घरी असून आठवण काढी ना, तुम्ही कशाला काढता? त्याला पण लाख रुपये बुडाचं का काय? बाबा पैसे असे किती काय येते किती काय जाते सावकार बाबासाहेब, तुम्ही काय असं करू राहिले? माझ्या लाख रुपयाला कलंक लागाय नको. अजून तुम्ही पैसेच मोजा. हं? जाऊ का मग मी? कुठं? जाते मग माझ्या कामाला. तुम्ही पैसेच करू राहिले. आता मी एवढे पुरणपोळी देऊ राहिले तुम्हाला, तर तुम्ही खाई ना. पण एक काम करा, काय? पक्का वादा. अहो, संध्याकाळी जाऊ तुम्ही. नक्की. नक्की या नक्की. मी लगे आता जाऊन स्वयंपाकाला लागते. हा स्वयंपाकाला लागते? मग पुरणपोळी करायची ना आपल्याला. हा. तुम्हाला आवडते ना? हो. हा मग या तुम्ही संध्याकाळी, मी सांगते माझ्या नवऱ्याला हं. तुम्ही जा आता पाणी भरायला असं. नाही तर मग जेवण स्वयंपाक तयार होस तर जेवण झालं, हा आम्हाला बिछाना टाकोस तर त्याने यावा, द्या आम्हाला जेवायला. नाही नाही नाही, ते येणारच नाही, मी सांगून ठेवीन बरोबर. आणि काय सांगून ठेवणार? पाणी भरायला जा असं. आता पाणी भरून आल्यावर आणि झोपायचं, आम्हाला सुस्ती येणार. मी आहे ना, मी आहे ना. तुम्ही काय एवढा पुढचा विचार करू राहिले? तुमचं जेवण झालं बस ना. लाख रुपयाचं काय होणार? हातपाय दाबून देईल ना मी तुमचे. नक्की. आणि मग बिंदास राहू. बिनधास्त राहा तुम्ही, लई 100% 100%. चालेल. हा पण मग संध्याकाळी बरं का, आता नका येऊ गेल्या गेल्या. तुम्ही संध्याकाळी 7च्या नंतर या, म्हणजे तवर
आमचं बेवडं निघून जाईल. बरं बरं चालेल. हा तोपर्यंत मी दुसरे गिराईक बघतो. काय म्हणजे दुसरीकडे तुमचे सगळे काय काम असेल वसुली दुसरे काय आम्ही काय धंदे नाही टाकले. हा मग तेच ना, हा दुसरे गिराईक तुमचे बघतो. सारे काम आवरून या तुम्ही. हो हो चालेल. चालेल. येऊ मग. हा या. थँक्यू. ते एटीएम देत होते ना. हा खरंच ते हा, राहिलं ते का? राहिलं ना. हो. नाही नंतर जेवण बिवण झाल्यावर देईल. अहो जेवण होईन पण मग आता द्या, परत ध्यानातून जाईन तुमच्या. म्हणजे आम्ही काय पेल बिल आहे का? वा वा, एटीएमच दिलं नाही का? हम्म. किती काढू? 50च काढायचे. बर 50 काढून तुमचं एटीएम तुमच्याकडे देईन. हा? हो. चाल. याचं पासवर्ड काय? 1403. 14? 03. बर चालेल. हो चालेल चालेल, या मग तुम्ही. हो. हा 7:15 वाजेपर्यंत मी या. येतो. चालेल. हं? हो बाय. बाय. वस्तू म्हणजे वस्तू. बय 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 फार डोळे दिपात्या बा. काय सौंदर्य असं. आणि ज्या वेळेस ओपन झालं क्लोज झालं ना मग जर का मटक्याचा आकडा लागला बा 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 गार गार निस्ती जागजागाट तो कसा पडे. आता झाले मी बिजली घरे मंदिरे लकलक. तेव्हा माझं मन किती लकलक करीत चाललो. येतो झगझगाट एकदम फुल पॉवर. नुसती लाईटच लाईल. येतो.